तर बघू शकता मस्त असं थिक बनलेलं आहे आणि छान. तर अशा प्रकारे आपलं तयार आहे हे थंडगार कैरीचं पन्ह. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. खाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे उन्हाळ्यासाठी थंडगार कैरीचं पन्ह. झटपट बनणारी रेसिपी आहे, आपली पारंपरिक रेसिपी. एकदम साधी सोपी आहे, झटपट बनते. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कैरीचं पन्ह कोणाला सर्वांनाच आवडतं, लहाना मोठ्यांना. आपण लहानपणापासून पीत आलेलं आहे. तर एकदम मस्त अशी छान टेस्ट झालेली आहे. साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला बनवायचं आहे कैरीचं पन्ह. तर हे 1 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे. असं छान फ्रेश बघून घ्यायचं आपल्याला पन्ह बनवण्यासाठी. मस्त असं थंडगार पन्ह बनवायचं आपल्याला. तर आता 5 मिनिट असं पाण्यामध्ये ठेवायचं. त्याला असं मागच्या बाजूने चिक असतो. तर आता ह्या कैरीचं साल काढून घ्यायचं आपल्याला. हे असं मागचं एवढा देठ काढून घ्यायचं. आणि याऐवजी गावरान कैरी असेल तरी सुद्धा चालते, जरा आंबट असली तरी काही हरकत नाही. तर अशा प्रकारे सर्व कैऱ्यांचे साल काढून घे. तर हे सर्व कैऱ्यांचे साल काढून झालेले. आता उकडून घ्यायचे आहेत आपल्याला. कढई ठेवलेली तापण्यासाठी, त्यामध्ये पाणी घालायचे. तर आता पाण्याला उकळी आलेली, त्यावरती आपल्याला चाळणी ठेवली, त्यामध्ये कैऱ्या उकडून घ्यायच्या. साल सहित उकडल्या तरी चालतील. आणि अशा छान उकडेपर्यंत आपल्याला अशाच वाफवून घ्यायच्यात. तर आता आपली कैरी छान शिजलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. मग थंड झाल्यानंतर पल्प काढून घ्यायचं आहे. ही कैरी आता छान थंड झाली, याचा पल्प काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व पल्प काढून घ्यायचे. तर आता हा 1.5 कप पल्प निघलेला आहे. आपल्याला तेवढाच गूळ घालायचा आहे त्यामध्ये. किंवा थोडंसं कमी वापरला तरी चालेल, पण तो पाहिजेच, म्हणजे नंतर फक्त पाणी मिक्स करायचं आणि बर्फ आणि थंडगार आपलं पन्ह तयार होतं. मग तर अजून अर्धा कप गूळ घालायचा आहे. आणि हे 1 चमचा काळं मीठ. काळ्या मिठामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या पाण्याला. एकदम पारंपरिक पद्धत आहे आणि एकदम मस्त लागतं हे पन्ह गरमीमध्ये. तर आता ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये थोडंसं फिरवून घेऊ
साखर पण वापरतात, पण चव गुळाची छान लागते. तुम्हाला जर वापरायची असेल तर खडी साखर पण वापरू शकता. फिरवून घ्यायचे. बघू शकता मस्त असं झालेलं आहे. तर बघू शकता मस्त असं थिक बनलेलं आहे आणि छान कलर आला आहे. आपण कलरसाठी काही वापरलेलं नाही, काही नाही, मस्त असं. तर काय करायचं, असं काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे. फ्रीजमध्ये छान आहे, 2 महिने टिकतं. तर अशा प्रकारे आपण ह्याला स्टोअर करून ठेवू शकतो. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. तर ह्यामध्ये आपण बनवलेलं हे पन्ह घ्यायचे आणि ह्यामध्ये घालायचं आपलं थंड पाणी. तुम्ही यामध्ये सब्जा सुद्धा मिक्स करू शकता. याला छान मिक्स करून घ्यायचं. बाजारात पण रेडीमेड पन्ह मिळतं, पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं असू शकतं. त्यामुळे आपलं असं पारंपरिक पद्धतीने एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि चव खूप छान लागते आपल्या घरच्या पाण्याची. तर आपलं हे थंडगार पन्ह तयार आहे. मस्त झालं. तर अशा प्रकारे आपलं तयार आहे हे थंडगार कैरीचं पन्ह. काय सुरेख रंग आलेला आहे, बघू शकता. मस्त असं उन्हातून आल्यानंतर आपलं थंडगार घरच्या घरी बनवलेलं कैरीचं पन्ह. तर हे कैरीचं पन्ह तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने कशी पद्धत वापरता पन्ह बनवताना हे सुद्धा कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.